सर्वांना शुभ सकाळ, शुभ दिवस। आज मी तुम्हाला जे आपली कंबर दुखते, त्याच्यानंतर पायामध्ये बधिरता निर्माण होते, त्याच्यानंतर पायाला मुंग्या येतात, त्याच्यानंतर आपल्या मान पाठ हे कंबर दुखत असते, याच्यासाठी मी तुम्हाला अभ्यास देणार आहे। हा जर अभ्यास केला तर आपल्या मणक्यामध्ये आलेले गॅप, गादी बाजूला सरकलेली, नस दबलेली, पायामध्ये येणारी बधिरता, त्याच्यानंतर येणाऱ्या मुंग्या, हे जे सर्व आजार आहेत, तसंच मानेमध्ये आलेले गॅप, त्याच्यानंतर पाठीमध्ये असणारं दुखणं, हे सुद्धा या अभ्यासाने थांबायला सुरू होतं। तर आता हे कसा अभ्यास आहे, आता कसा अभ्यास करायचा, तर बघा, हे अभ्यास करत असताना एक थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे। काळजी घेत असताना, हे आसन करत असताना हात कसे खाली टेकायचे, गुडघ्यावरती कसं यायचं, त्याच्यानंतर पायामध्ये ताण कसा द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित जर आपण केल्या तर हे सगळे आजार आपल्याला जागेवरती थांबणार आहेत। तर आता कोणता अभ्यास करायचा, चला बघूया आपण आता अभ्यास कसा करायचा ते। बघा, आता हा अभ्यास करत असताना बघा, थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची। तर हा अभ्यास करत असताना बघा, आता दोन्ही हात आपल्याला पहिले असे खाली टेकायचे, असं खाली टेकल्याच्या नंतर आपल्याला गुडघे असे सरळ करायचे। गुडघे सरळ केल्याच्या नंतर सावकाश आपल्याला पहिला सुरू असा डावा पाय सावकाश वर घ्यायचा। वर घेतल्याच्या नंतर समोरून मान सुद्धा अशी वर घ्यायची आणि आपल्याला जेवढं शक्य आहे तोपर्यंत थांबायचं। मग किती थांबावं लागेल आपल्याला, सरासरी आपण एक 10 अंक मोजायची आणि 10 अंक मोजल्याच्या नंतर सावकाश पायाचा खाली घ्यायचा। मग डाव्या पायाचा अभ्यास झाल्याच्या नंतर मग उजवा पाय सावकाश आपल्याला वर घ्यायचा आणि मान, पाठ, कंबर यावरती थोडासा ताण देत देत मनामध्ये 10 अंक मोजायचे। 10 अंक मोजल्याच्या नंतर सावकाश पाय खाली घ्यायचा आणि हे आसन करायचं। असं पाय घेतल्याच्या नंतर, खाली घेतल्याच्या नंतर मग आपल्याला बरं, हे किती वेळेस आसन आपल्याला करावं लागेल, बघा, हे आसन करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की पाठ चांगली दुखते, कंबर खूप दुखते, आपल्याला असं वाटतं की हे वेदना माझ्या थांबल्या पाहिजेत। आता हे अभ्यास करत असताना कमीत कमी हा अभ्यास रोज 5 मिनिटं जर तुम्ही केला तर अर्थातच जागेवर कंबरदुखीचा त्रास, पायामध्ये असणारी बधिरता, मानदुखीचा त्रास, पाठदुखीचा असणारा त्रास हा जागेवरती थांबणार आहे। तर आता जे आसन तुम्हाला सांगितलेलं आहे, हे आसन तुम्हाला रोज करायचं आहे। मग हे आसन केव्हा केलं पाहिजे, तर अर्थातच जर तुम्ही सकाळी सकाळी जर हे आसन केलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टींना सोयीस्कर होतं। जसं की टॉयलेटला वगैरे जाऊन आल्याच्या नंतर पोट खाली असतं आणि पोट खाली असल्याच्या नंतर योगाचा अभ्यास चांगल्यापैकी होतो। तर मला विश्वास आहे जरूर तुम्ही हा अभ्यास करा आणि कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी याच्यापासून मुक्त व्हा। आपल्या सर्वांना परत शुभ सकाळ, शुभ दिवस। ओम